नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात वसलेली एक प्रगतिशील ग्रामपंचायत म्हणजेच ग्रामपंचायत अवसरी खुर्द। या ग्रामपंचायती अंतर्गत अभंगमळा, शिंदेमळा, भोरवाडी, वायळमळा, खडकमळा इत्यादी गावांचा समावेश होतो। 1941 साली स्थापन झालेल्या या ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगतीचा एक आदर्श नमुना ठरली आहे। या गावाचा ऐतिहासिक वारसा, सशक्त ग्रामविकास आणि पर्यावरण पूरक उपक्रम आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी ठरत आहे। 2012च्या जनगणनेनुसार गावातील लोकसंख्या ही 8,250 इतकी होती, तर सध्याच्या घडीला ती 18,000 ते 20,000 पर्यंत पोहोचली आहे। ग्रामपंचायती अंतर्गत 1800 ते 2000 कुटुंब येथे आनंदाने वास्तव्य करतात। विविध जाती धर्मांचे नागरिक येथे सलोख्याने राहतात। गावातील धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांमध्ये इसवी सन 1600 मध्ये बांधलेले श्री काळ भैरवनाथाचे मंदिर, 100 वर्षांहून जुने असे श्री शंकराचे मंदिर, पांडवकालीन मयुरेश्वर म्हणजेच श्री गणेशाचे मंदिर, श्री खंडोबा मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री स्वयंभू सत्यदेव महाराज मंदिर, श्री देवी आई मंदिर आणि श्री कळमजाई देवी मंदिर या मंदिरांचा समावेश होतो। या मंदिरांमुळे गावाचा सांस्कृतिक चेहरा अधिक उजळलेला दिसतो। चैत्र पौर्णिमा उत्सव, चंपाषष्ठी उत्सव, श्री काळ भैरवनाथ मंदिर उत्सवानिमित्त बैलगडा शर्यतीचे आयोजन, कुस्ती स्पर्धा, भारुडे, कलगीतुरा यांसारख्या उत्सवांमुळे गावातील एकोप्याची आणि परंपरेची साखळी मोठ्या प्रमाणात जपली जाते। या ग्रामपंचायती अंतर्गत पेशवेकालीन प्रवेशद्वार देखील आपणास पाहावयास मिळतो। ग्रामपंचायत अवसरी खुर्द यांनी पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, कृषी कार्ड, आयुष्मान कार्ड, आभा कार्ड, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग कल्याण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, एकात्मिक बाल कल्याण मधून येणारे सर्व लाभ इत्यादी शासकीय योजना ग्रामपंचायतीने प्रभावीपणे राबविलेल्या आपणास दिसतात। इथे शेती हा गावांचा प्रमुख व्यवसाय आहे। यामध्ये ऊस, कांदा, बटाटा, भुईमूग, पालेभाज्या, झेंडू, फुलशेती आणि परदेशी भाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते। त्याचप्रमाणे शेतीपूरक व्यवसाय म्हणजेच दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मेंढीपालन आणि रेशीम उद्योग हे शेतीपूरक व्यवसाय गावकऱ्यांच्या उत्पन्नाचे साधन आहेत। गावातील काही कुटुंब दुग्ध व्यवसाय अगदी प्रामाणिकपणे सांभाळतात आणि तो जोपासतात। त्यातून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन आपल्या कुटुंबासाठी करण्यात येते। त्याचप्रमाणे कुक्कुटपालन देखील खूप चांगल्या दर्जाचे लसीकरण आणि प्रशिक्षण घेऊन हे येथे मोठ्या प्रमाणात करण्यात येते। यासोबतच गावामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन, ड्रोनच्या साहाय्याने औषध फवारणी व पॉली हाऊसच्या माध्यमातून कृत्रिमरित्या वेगवेगळ्या पालेभाज्या व फळभाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते। कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन शिबिर घेण्यात येतात। त्याचप्रमाणे कृषी विभागामार्फत सहलींचे आयोजन देखील केले जाते। त्याचप्रमाणे कृषी विभागामार्फत माती परीक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन शिबिरे देखील वेळोवेळी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत घेण्यात येतात। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांमार्फत बांधावर फळबाग लागवड उपक्रम देखील राबविला जातो। नवीन उद्योगधंदे सुरू करण्यासाठी कृषी विभागामार्फत सर्वतोपरी मदत देखील करण्यात येते। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात वीज रोधक यंत्र देखील बसवण्यात आलेले आहे। ग्रामपंचायतीच्या सहकार्याने येथे आठवडे बाजार देखील सुरू करण्यात आलेला आहे। येथील आठवडे बाजार हा गुरुवारी भरवण्यात येतो। यामध्ये गावातील व आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना आपल्या भाजीपाल्याच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे। ग्रामपंचायती अंतर्गत नामांकित अशी गोवर्धन डेअरी देखील उपलब्ध असून या डेअरीमध्ये 1200हून अधिक युवकांना इथे रोजगाराची संधी निर्माण झाली आहे। तसेच नामांकित अशी पीरसाहब डेअरी देखील येथे उपलब्ध असून येथे 40 पेक्षा जास्त स्थानिकांना रोजगार देखील मिळत आहे। शाही नीती मसाले यांच्या मार्फत मसाले व लोणचं हे संपूर्ण महाराष्ट्रात एक्सपोर्ट केले जातात। या कंपनीमुळे गावातील बऱ्याचशा महिलांना
व पुरुषांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे। गावामध्ये विकी आर्ट्स गणेश कला केंद्र आहे। येथे गावातील तरुणांना व पेणमधून आलेल्या तरुणांना ही रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे। श्री दत्त कृपा स्वयंसहायता महिला बचत गट यांच्या मार्फत दिवाळीला लागणारे फराळ जसे की चकली, अनारसे, शंकरपाळ्या, करंजा, लाडू हे बनवून संपूर्ण महाराष्ट्रभर विकले जाते व तसेच परदेशातही या दिवाळीच्या फराळाची मोठी मागणी या महिला बचत गटासाठी उपलब्ध असते। या महिला बचत गटामार्फत विविध प्रदर्शनात जाऊन या सर्व पदार्थांची विक्री ही मोठ्या प्रमाणात केली जाते। यामुळे गावातील महिलांना एक स्वयंरोजगाराची संधी देखील ग्रामपंचायतीमार्फत निर्माण झाली आहे। ग्रामपंचायतीला शासकीय निधीच्या सहाय्याने अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांचे जाळे हे खूप प्रभावीपणे करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे अंतर्गत रस्ते प्रत्येक वाडी वस्त्यांवर तसेच प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी अंतर्गत रस्त्यांचे जाळे हे खूप दर्जेदार पद्धतीने इथे विणले गेले आहे। त्याचप्रमाणे अवसरी खुर्द मधील अंतर्गत रस्ता ज्या रस्त्याची लांबी 210 मीटर आहे, हा रस्ता 40 ते 45 वर्षे हा होऊ शकला नव्हता। या रस्त्याचा वाद मिटवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रसाद भाऊ खोल्लम, बाबूशेठ मनियार व श्री उत्तम भाऊ शिंदे यांनी विशेष सहकार्य करून हा रस्ता तयार झाला आहे। त्याचप्रमाणे या रस्त्यासाठी श्री मिलिंद भाऊ खुडे यांनी आर्थिक अशी मदत देखील केलेली आहे। त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या सहाय्याने हा तिढा सोडवून 210 मीटर लांब रस्ता हा खूप चांगल्या दर्जेचा आणि काँक्रिटीकरण करण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्य सहकार मंत्री मान्य श्री दिलीपराव वळसे पाटील, उपसभापती श्री संतोष शेठ भोर, माजी सभापती आनंदराव शिंदे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीमध्ये अनेक विकास कामे करण्यात आली आहेत। ग्रामपंचायती अंतर्गत अद्ययावत अशी जिम देखील उभारण्यात आलेली आहे। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मंदिराच्या परिसरात त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी आणि स्मशानभूमी अंतर्गत पेवर ब्लॉक देखील जागोजागी बसवण्यात आलेले आहेत। घराघरातून कचरा संकलनासाठी घंटा गाडी देखील इथे उपलब्ध आहे। ग्रामपंचायतीने अंतर्गत गटारे आणि बंदिस्त गटारे देखील चांगल्या दर्जाची बांधलेली आहेत। चौकात हायमॅक्स दिवे देखील बसवण्यात आले आहे। रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूने पथदिवे, त्याचप्रमाणे मुख्य चौकात सीसीटीव्ही देखील बसवण्यात आले आहेत। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 126 घरकुले बांधून देण्यात आली आहेत। ग्रामपंचायती अंतर्गत ओपन जिम सुद्धा उपलब्ध आहे। 14 ट्री या संस्थेच्या माध्यमातून सुमारे 10,000 झाडे ही डोंगराळ भागात लावण्यात आली असून त्याची निगा देखील या संस्थेमार्फत राखण्यात येते। त्याचप्रमाणे निसर्ग प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून 2000 झाडे लावण्यात आली आहेत व त्या झाडांचे संगोपन हे याच संस्थेमार्फत करण्यात येते। आपला सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी श्री म्हाळसाकांत मंडळ मुंबईकर व अवसरी खुर्द ग्रामस्थ यांच्या सहकार्याने बैलगाडा प्रेमींसाठी बैलगाडा घाट उभारण्यात आला आहे। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रशस्त अशी स्मशानभूमी बांधण्यात आली आहे व येथे अंत्यविधीसाठी आलेल्या ग्रामस्थांना बसण्यासाठी बाकडे व अंघोळीसाठी सौर हीटर देखील बसवण्यात आला आहे। ग्रामपंचायती अंतर्गत नागरिकांना वित्तीय सुविधा देण्यासाठी बँक ऑफ बडोदा, पीडीसी बँक यासोबतच काळभैरवनाथ पतपेढी, मयूर सहकारी पतपेढी या वित्तीय संस्थांमार्फत शेती व शैक्षणिक करिता अर्थसहाय्य करण्यात येते। कवयित्री शांता शेळके सभागृह देखील उभारण्यात आले आहे। त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांसाठी देखील सभागृह उभारण्यात आले आहे। नाभिक वस्तीसाठी देखील सभागृह उभारले आहे। संत रोहिदास नगर येथे सभागृह उभारले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह देखील उभारले आहे। गावातील विद्युत अडचणी सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने वीज वितरणाकडून सबस्टेशन कार्यालय सुरू केले आहे। गावामध्ये महसूल व वन विभागाचे कार्यालय देखील आहे। महाई सेवा केंद्रामार्फत गावामध्ये डिजिटल सुविधा पुरवली जाते। या पायाभूत सुविधा गावाच्या विकासाचे द्योतक आहेत।
गावातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प सुरू होत आहे। त्यानुसारच पाण्यावर प्रक्रिया करून शेतात वापरण्यायोग्य पाणी तयार करण्याचा प्रकल्प कार्यान्वित केला जात आहे। ग्रामपंचायतीमार्फत प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्यात येते। यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच शेती सुद्धा बळकट होते। ग्रामपंचायतीमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज असून हे कॉलेज मान्य श्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या दूरदृष्टीतून उभारले गेले आहे आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी मान्यता प्राप्त हे कॉलेज आहे। ग्रामीण आणि आदिवासी जनतेमध्ये शाश्वत विकासासाठी तांत्रिक शिक्षण देणे आणि तांत्रिक कौशल्य विकसित करणे, जेणेकरून ते समाजाला प्रभावी आणि कार्यक्षम सेवा प्रदान करू शकतील। येथे शिक्षण घेण्यास आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी राहण्याची सुविधाही या कॉलेज मार्फत उपलब्ध आहे। रयत शिक्षण संस्थेचे श्री भैरवनाथ माध्यमिक तांत्रिक व किमान कौशल्य विद्यालय येथे गावातील विद्यार्थ्यांना 12वी पर्यंत शिक्षण सुविधा उपलब्ध आहे। गावामध्ये 5 जिल्हा परिषदेच्या शाळा असून या सर्व शाळा या डिजिटल केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे ग्रामपंचायती अंतर्गत 13 अंगणवाड्या आहेत। या सर्व अंगणवाड्या डिजिटल आहेत। ग्रामपंचायतीमार्फत अंगणवाड्यांमध्ये सर्व साहित्यांचा पुरवठा करण्यात आलेला आहे। या सर्व शाळा आणि अंगणवाड्या डिजिटल असून येथे सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत। शाळेमध्ये सॅनिटरी वेंडिंग मशीन ग्रामपंचायतीमार्फत बसवण्यात आलेले आहेत। द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून विविध गावातून व शहरातून आलेल्या तरुण तरुणींना प्रशिक्षण वर्ग भरवले जातात। ग्रामपंचायती अंतर्गत 2 प्रशस्त आरोग्य उपकेंद्र उपलब्ध आहेत। या आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांकडून रुग्णांना तपासले जाते व सर्व आरोग्य चाचण्या मोफत केल्या जातात। यासोबतच आलेल्या रुग्णांना मोफत औषधांचे वाटप देखील केले जाते। दोन्ही आरोग्य उपकेंद्रांमध्ये आशा सेविकांच्या मार्फत लसीकरण देखील केले जाते। यामध्ये पोलिओ व नवजात शिशूंना लसीकरण दिले जाते। आरोग्य उपकेंद्रांच्या माध्यमातून गावामध्ये अँब्युलन्स सुविधा देखील उपलब्ध आहे। गावामध्ये आयुर्वेदिक दवाखाना देखील उपलब्ध आहे। ग्रामपंचायती अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना देखील उपलब्ध असून पशुसंवर्धन विभागामार्फत पशु चिकित्सा शिबिरे ही वेळोवेळी घेण्यात येतात। ग्रामपंचायतीने जलजीवन मिशन अंतर्गत 2 लाख लिटर क्षमतेची 1 व 1 लाख लिटर क्षमतेची 1 अशा 2 पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम करण्यात आले आहेत। घरोघरी नळपाणी योजना देखील पुरवली आहे। गावातील काही मंदिरांना ग्रामपंचायत व जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाक्या बांधून देण्यात आल्या आहेत। भूजल पुनर्भरणासाठी मोरदरा पाझर तलावाची 1972 मध्ये निर्मिती करण्यात आली आहे। गावामध्ये 3 ते 4 तलावे देखील उपलब्ध आहेत। गावामध्ये एकूण 95 बंधारे बांधण्यात आले असून यातील काही बंधारे हे कोल्हापूर पद्धतीने मातीचे बांधण्यात आले आहेत। ग्रामपंचायती अंतर्गत 5 विहिरी आहेत। गावामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेततळे देखील बांधण्यात आलेली आहेत। तसेच कृषी विभाग व ग्रामपंचायती मार्फत ओढा व नाल्यावर मातीचे बांध घालून पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेला सुरुवात देखील केली आहे। नाम फाउंडेशन व उपसभापती श्री संतोष भोर यांच्या मार्गदर्शनाखाली गावाला योग्य प्रकारे पाणी पुरवठा व्हावा यासाठी मोरदरा तलावाचे देखील खोलीकरण केले आहे। ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असणाऱ्या 13 अंगणवाड्या तसेच रस्त्यालगत असणारे पथदिवे व ग्रामपंचायत कार्यालय हे सौर ऊर्जेवर कार्यरत आहे। त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीने 12 घरांना बायोगॅस सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे। ग्रामपंचायतीमध्ये 65 महिला बचत गट आणि 2 ग्रामसंघ कार्यरत असून या महिला बचत गटांना केकचे प्रशिक्षण, त्याचप्रमाणे शिलाई मशीन क्लास यांसारख्या प्रशिक्षणाद्वारे गावातील महिलांमार्फत स्वयंरोजगार निर्माण केला जात आहे। ग्रामपंचायतीने तरुणांसाठी 10 दुकाने आणि दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र दुकान बांधून देण्यात आले आहे। ग्रामपंचायत कार्यालयात दाखले व उतारे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येतात। त्याचप्रमाणे घरपट्टी, पाणीपट्टी, जन्म मृत्यू नोंदणी हे सर्व दाखले ऑनलाईन स्वरूपात दिले जातात। ग्रामपंचायतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व वायफाय सुविधा उपलब्ध असून ही ग्रामपंचायत संपूर्ण डिजिटल आहे। ग्रामपंचायत कार्यालयामध्ये
श्री भैरवनाथ मोफत वाचनालय असून या वाचनालयामध्ये 16,800 पुस्तके इथे उपलब्ध आहेत। ग्रामपंचायतीची एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे जे युवक आपल्या पालकांची सेवा करीत नाहीत अशा कुटुंबांना ग्रामपंचायत कोणतेही शासकीय लाभ देत नाही। ही सामाजिक शिस्त गावाच्या संस्कारशीलतेचे प्रतीक आहे। आदर्श सरपंच श्री वैभवजी पोपटराव वायळ हे वैद्यकीय सहायता कक्ष सदस्य असल्या कारणामुळे ते सतत गावातील आणि पंचक्रोशीतील नागरिकांना मोफत वैद्यकीय सहायता करत असतात। यासाठीच त्यांना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्राममर्मी सन्मान 2025 व सुधारक सन्मान पुरस्कार 2023 हा प्राप्त झाला आहे। ग्रामपंचायतीच्या मार्फत वृद्धांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आधार म्हणून काठीचे देखील वाटप केले जाते। भविष्यातील येणाऱ्या 5 वर्षांमध्ये ग्रामपंचायत अवसरी खुर्द यांनी आपल्या डोळ्यांसमोर काही विजन ठेवले आहे। त्यानुसारच ग्रामपंचायती अंतर्गत अद्ययावत अशी स्मशानभूमी लवकरच उभारण्यात येणार आहे। ग्रामपंचायती अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन शाळेची इमारत देखील लवकरच उभी राहणार आहे। ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील असणाऱ्या वटवृक्षांचे सुशोभीकरण केले जाणार आहे। संपूर्ण ग्रामपंचायत कार्यालय हे सौर ऊर्जेवर केले जाणार आहे। ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लिफ्टची सुविधा देखील उपलब्ध केली जाणार आहे। पाझर तलावाचे खोलीकरण देखील केले जाणार आहे। ग्रामपंचायतीच्या अंतर्गत भव्य असे शिवस्मारक उभारले जाणार आहे। महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी महिला अस्मिता भवनाची निर्मिती केली जाणार आहे। वरिष्ठांसाठी विरंगुळा केंद्र देखील उभारले जाणार आहे। मुलांना खेळण्यासाठी उद्यान देखील उभारले जाणार आहे। प्रत्येक वाडी वस्त्यांवर प्रवेशद्वार उभारले जाणार आहे। शून्य घनकचरा प्रकल्प प्रभावीपणे राबविला जाणार आहे। ग्रामपंचायतीची स्वतंत्र वेबसाईट बनवली जाणार आहे। महिलांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा उभारली जाणार आहे। सर्व जिल्हा परिषद शाळांना ई लर्निंग किट देखील दिली जाणार आहे। 13 अंगणवाड्यांना वॉटर प्युरिफायर बसवण्यात येणार आहे। अशा या अवसरी खुर्द गावाने आपल्या प्रगतीचा मार्ग सर्वांसमोर ठेवला आहे, जिथे परंपरेचा अभिमान आहे, आधुनिकतेची जाण आहे आणि सर्वांगीण विकासाचे स्पष्ट उद्दिष्ट आहे। आपल्यालाही आपल्या ग्रामपंचायतीची विकास यात्रा राज्यभर आणि देशभर पोहोचवायची असल्यास माझी ग्रामपंचायत या उपक्रमाशी आजच संपर्क साधा। धन्यवाद।